नमस्कार बालमित्र हो. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 6 राष्ट्रध्वज माझा अभिमान या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यातील प्रश्न क्रमांक 1 आहे, कोणते लिहा. त्यातील पहिला आहे अभिषेकच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय. उत्तर आहे राष्ट्रध्वज माझा अभिमान. त्यानंतर आ आहे शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण करणारे. उत्तर आहे श्री जाधव सर. ई आहे अभिषेकची वक्तृत्व स्पर्धेची तयारी करून घेणारे. उत्तर आहे आई वडील. प्रश्न क्रमांक 2 आहे, पाठातून तुम्हाला जाणवलेले अभिषेकचे गुण दिलेल्या चौकटीत लिहा. अभिषेकमधील गुण. तर पहिला आहे आत्मविश्वास, दुसरं शांतता, तिसरं कष्टाळू, चौथा जिद्द, पाचवा चिकाटी आणि 6वं विनम्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला आहे श्री जाधव सर यांनी वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना कोणते मार्गदर्शन केले. तर उत्तर आहे श्री जाधव सरांनी वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्पर्धेत नंबर न आल्यास कोणीही नाराज होऊ नये. सर्वांमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात आणि ते विकसित करण्यासाठी प्रत्येकाने भरपूर मेहनत घ्यायला हवी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा, अभिषेकचे भाषण उत्तम होण्यासाठी वडिलांनी काय केले. उत्तर आहे अभिषेकचे भाषण उत्तम होण्यासाठी वडिलांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रध्वज, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय सणांचे महत्त्व यावर अनेक महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट केले. तसेच त्यांनी अभिषेकला देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या देशभक्तांचा ज्वलंत इतिहास सांगितला. त्यांच्याकडून भाषणाची उत्तम तयारी करून घेतली. त्यानंतर ई आहे देशमुख सर मुलांना नेहमी काय सांगायचे. तर उत्तर आहे देशमुख सर मुलांना नेहमी सांगायचे की एकटा माणूस एखाद्या गोष्टीची सुरुवात करू शकतो, पण अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांची साथ आवश्यकता असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विचार करा व सांगा. त्यातील प्रश्न 1 आहे, अभिषेकचा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक का आला असावा असे तुम्हाला वाटते. उत्तर, शालेय स्पर्धेत दुसरा क्रमांक आल्यावरही अभिषेक निराधार झाला नाही. त्याने आई वडिलांचे उत्तम मार्गदर्शन घेतले आणि दररोज पहाटे लवकर उठून भाषणाचा सराव केला. त्याच्या जिद्दी, मेहनती आणि आत्मविश्वासाने केलेल्या तयारीमुळे त्याचा तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आला असावा असे मला वाटते. मुलांनो, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी कशा प्रकारे तयारी करणे आवश्यक असते असे तुम्हाला वाटते. तर उत्तर आहे स्पर्धेत यश मिळवण्यासाठी योग्य व्यक्तींचे म्हणजेच शिक्षक, पालक मार्गदर्शन घेणे आणि भरपूर मेहनत करणे आवश्यक असते. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत सातत्याने सराव करणे, स्वतःवर आत्मविश्वास ठेवणे आणि अपयशाने खचून न जाता दुप्पट जोमाने प्रयत्न करणे गरजेचे असते असे मला वाटते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, त्याची पूर्वतयारी तुम्ही कशी केली होती ते सांगा. तर उत्तर आहे मी शाळेत निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. निबंध स्पर्धेसाठी मी अवांतर पुस्तके वाचून माहिती गोळा केली आणि शुद्ध लेखनावर भर दिला आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी मी शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन भाषण लिहून काढले आणि आरशासमोर मित्रांसमोर उभे राहून बोलण्याचा भरपूर सराव केला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चर्चा करूया. तुम्हाला आवडणाऱ्या विविध स्पर्धांविषयी गटात चर्चा करा. उत्तर आहे 1 क्रीडा स्पर्धा,
कबड्डी, क्रिकेट, खो खो आणि ॲथलेटिक्स यांसारख्या खेळांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती वाढते. शालेय थरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत म्हणजेच उदाहरणार्थ ऑलिम्पिक या स्पर्धा खेळल्या जातात. 2. सांस्कृतिक आणि कला स्पर्धा. यात वक्तृत्व, वाद विवाद, निबंध लेखन, गायन, नृत्य आणि चित्रकला इत्यादी स्पर्धेचा समावेश होता. यामुळे आपली कल्पकता आणि भाषेवरील प्रभुत्व सुधारते. 3. शैक्षणिक आणि विज्ञान स्पर्धा. विज्ञान प्रदर्शन, मॅरेथॉन, क्विझ आणि कोडिंग स्पर्धा. यातून विद्यार्थ्यांचे वैयक्तिक विचार आणि बौद्धिक क्षमता विकसित होतात. मुलांनो, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यातीलच 4 आहे पारंपरिक स्पर्धा. विट्टी-दांडू, लगोरी आणि बुद्धिबळ यांसारख्या खेळांच्या स्पर्धा ज्या आपली संस्कृती टिकवून ठेवतात. त्यानंतर खेळूया शब्दांशी. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. पहिला आहे कडकडाट. कडा, कडक, कड आणि कट. दुसरा आहे परीक्षण. परी, क्षण, पक्ष आणि रक्षक. तिसरा आहे सभागृहात. सभा, गृह, भात, हात, सहा आणि भास. 4 आहे मार्गदर्शन. मार्ग, दर्शन, मान आणि दमा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लिहिते होऊया. राष्ट्रध्वजाविषयी अभिमान दर्शवणारी घोषवाक्य तयार करा व लिहा. पहिलं घोषवाक्य आहे एकच आमचा नारा, हर घर तिरंगा प्यारा. दुसरा आहे भारत आमचा प्राण, तिरंगा त्याची शान. आणि तिसरा आहे तिरंगा आमची शान, तिरंगा आमचा मान. अशा पद्धतीने तुम्ही अजून पण लिहू शकतात. त्यानंतर शोध घेऊया. आंतरजालाच्या साहाय्याने आपल्या राष्ट्रध्वजाविषयी अधिकची माहिती मिळवा. उत्तर आहे भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा असे म्हणतात. यात 3 समान आकाराचे आडवे पट्टे आहेत. वरचा पट्टा केशरी रंगाचा म्हणजेच शौर्याचे प्रतीक, मधला पांढरा म्हणजे शांतीचे प्रतीक आणि खालचा हिरवा म्हणजे समृद्धीचे प्रतीक. पांढऱ्या पट्ट्यात मध्यभागी 24 असलेले गडद निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. धन्यवाद मित्रहो. असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयाचा स्वाध्याय पाहिजे तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा.